मुळशी पॅटर्न चित्रपटातील पिट्याभाई अर्थात अभिनेते रमेश परदेशी यांनी नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। या पक्ष प्रवेशाने ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मनसेला भाजपने धक्का दिला आहे। महत्वाची बाब म्हणजे पिट्याभाई सोबतच पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडल्याचं दिसतंय। असं असताना आता मनसेकडून पुण्यामध्ये नव्याने मोर्चे बांधणी केली जात असल्याचं चित्र आहे। अभिनेते रमेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशानंतर मनसे नेते अमय खोपकर आज पुण्यात दाखल झालेत। पुण्यात मनसे चित्रपट सेनेची आज महत्वाची बैठक पार पडणार असून अनेकांचा मनसेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान पुण्यात आज मनसे शहर कार्यालयात चित्रपट सेनेची महत्वाची बैठक पार पडणार आहे। अभिनेते रमेश परदेशी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर आता आज अमय खोपकर पुण्यातील चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधणार आहेत। तर अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा देखील आज पार पडणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे पुण्यात एकीकडे पिट्याभाईने भाजपमध्ये जाताना मनसेची चित्रपट सेना फोडली असताना राज ठाकरेंनी आक्रमक शिलेदार पुण्यात पाठवत पक्षाची पुनर्बांधणी करत असल्याचं चित्र आहे।